नमस्कार, राजे किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ओल्या नारळाच्या करंज्या बनवणार आहोत। इथे 1 कप मैदा घेतलाय आणि 1 कप रवा घेतला। चवीनुसार मीठ घेऊया। इथे 3 चमचे कडकडीत गरम केलेलं तूप घेतलंय। आता हे सर्व मिक्स करूया। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया। आता हे चांगलं मळून झालंय। आता हे आपण 1 तासासाठी झाकून ठेवणार आहोत। मी 2 वाट्या खोबरं घेतलंय। आता हे चांगलं परतून घेऊया। जरा सुकं होस्तवर परतून घ्यायचे। आता खोबरं चांगलं परतलंय। आता आपण त्यामध्ये 1 वाटी गूळ घालणार आहोत। 2 वाट्या खोबरे घेतले तर 1 वाटी गूळ। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। त्याला सुकं होस्तवर परतून घ्यायचे। मीठ टाकूया। अर्धा चमचा वेलची पावडर। सर्व मिक्स करून घेऊया। आपलं सारण बनवून तयार झालंय। आता थंड करून घेऊया। 1 तास झाला, कणिक आपली छान भिजले। आता थोडी जरा मळून घ्यायची अजून। आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया। इथे गोळे करून घेतलेत। आता लाटून घेऊया। आता आपण गोळे लाटून घेऊया। आता यामध्ये आपण सारण भरूया। अजून पाणी लावून घ्यायचं म्हणजे चांगले चिकटतात। किनारे दाबून घ्यायच्या। खिडकीने किनारे कोरून घेऊया। करंजी बनवून झाल्या। अशा प्रकारे आपण बाकीच्या करंज्या बनवूया। करंज्या बनवून झाल्यात। आता आपण तळून घेऊया। चांगलं गरम झालंय। आता आपण त्यात करंज्या सोडूया। त्यामध्ये असं तेल सोडायचं वर, म्हणजे फुगतात छान। आता आपण पलटून घेऊया। करंज्या चांगल्या तळून झाल्यात। आता काढून घेऊया। करंज्या बनवून तयार आहे।